नमस्कार सोलापूर. सोलापुरातील विजापूर रोडजवळील आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव हा सुमारे 3-4 कोटी रुपये खर्च करून बांधलेला होता. गेल्या 4-5 वर्षापासून तो तलाव बंद आहे. यामुळे नागरिकांची व जलतरणपटूंची गैरसोय होत असल्याकारणाने या रिकाम्या तलावात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पोहून गांधीगिरी मार्गाने अनोखे आंदोलन केले. विजापूर रोड, धुळे सोलापूर, होडगी रोड परिसरातील नागरिकांना व जलतरणपटूंच्या सोयीसाठी सुमारे 3 कोटी रुपये खर्च करून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव बांधण्यात आला होता. तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते 2018 मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षापासून हा जलतरण तलाव बंद असल्याने जलतरणपटूंना सराव करता येत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलपट्टू कसे निर्माण होतील? नागरिकांच्या कर रूपाने करोडो रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव व ॲडव्हेंचर पार्कसारखे वस्तू उभारले जातात, पण त्याची निगा घेतली जात नाही. याचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने हे लक्षवेधी आंदोलन केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, दक्षिण सोलापूर तालुका प्रमुख शेखर चौगुले, दिलीप निंबाळकर, मल्लिकार्जुन चाबुकस्वार, विठ्ठल भोसले, आकाश कोळी, सिद्धार्थ राजगुरू, महेश भंडारे, सचिन वनमाने, रमेश चव्हाण, राजेंद्र माने, भरत भोसले, ओंकार कदम, सिद्धाराम कोरे, शेखर कंटेकर, रमेश चव्हाण, साईनाथ फडतरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.